मंडळी, आम्हाला बऱ्याच जणांनी असं विचारलं होतं कमेंट्स बॉक्समध्ये की तुम्ही नवीन GST धोरणानुसार आम्हाला टू व्हीलरचे पण रेट जरूर सांगा. तर आधीही आम्ही एक व्हिडिओ पहिला बनवला होता. काल त्यानंतर आम्ही थोडासा फोर व्हीलर संदर्भातला बनवला, ज्याच्यामध्ये आम्ही टाटा, महिंद्रा, तुमची Hyundai आणि रेनॉल्ट या सगळ्या कंपन्यांच्या ज्या गाड्या होत्या त्यातल्या बहुतांश 20 ते 25 टोटल ह्या कंपन्यांच्या ज्या गाड्या होत्या क्रमवाईज आम्ही त्या सगळ्या तुम्हाला त्याचे रेट्स किती कमी झालेले आहेत नवीन GST धोरणानुसार हे आम्ही तुम्हाला सगळं सांगितलं. पण टू व्हीलर संदर्भात आम्ही निश्चितच सेपरेट व्हिडिओ बनवणार होतो. तो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की याच्यामध्ये ज्या आपल्या बहुतांश जे लोक वापरतात त्या टू व्हीलर, तर त्या टू व्हीलर संदर्भातले जे काही रेट नवीन कमी झालेले आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहायचा आहे. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. आता ह्याच्यामध्ये मंडळी काय आहे की ज्या स्प्लेंडर आहेत आपल्या रुटीनच्या, स्प्लेंडरचे विविध प्रकार आहेत, बेसिक स्प्लेंडर आहे, प्रो आहे वगैरे सगळ्या, तर ह्या सगळ्याचे रेट जे आहेत हे सगळ्यांचे रेट कमी झालेले आहेत. आता ते रेट किती कमी झालेत ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्याच्यामध्ये तुमची शाईन येईल, तुमची युनिकॉर्न येईल, तुमची परत आणखीन बजाज पल्सर येईल, TVS अपाची येईल, म्हणजे ज्या स्पोर्ट्स बाईक थोड्याशा येतात, सेमी स्पोर्ट्स बाईकमध्ये आपण ज्याला म्हणू शकतो आपण, तुमची यामाच्या काही गाड्या आहेत. तर ह्या सगळ्यांची मी तुम्हाला आता एक काय म्हणतो त्याला रेट जो आहे, पूर्वीचा रेट आणि आत्ताचा रेट. आता हा रेट कसा असेल तर एक शोरूम किंमत ज्याला म्हणतो आपण की ही एक मूळ किंमत असते, त्यात थोडीशी वाढ होऊन परत तुम्हाला ती गाडी हातात मिळत असते. पण तुमच्या भागामध्ये किंवा इतर कुठल्याही सिटीमध्ये तुम्ही महाराष्ट्रात कुठलेही असाल आत्ता, तर तुमच्या एरियात कितीलाही तुम्हाला गाडी पडली खरेदीला तरी त्याच्यामध्ये तुमचे साधारण 7 ते 8 हजार तुम्हाला मायनस होणार आहेत. आता मी तुम्हाला सांगतो आपली जी स्प्लेंडर आहे ती स्प्लेंडर तुम्हाला गाडी हिरो स्प्लेंडर ही कितीला पडणार आहे. हिचा आधीचा जो एकूण पहिला दर होता तो होता मंडळी 79,096 रुपये. ही मूळ किंमत असते. थोडीशी 19-20 तुम्ही पकडून चाला, जसं मी तुम्हाला म्हटलं तसं की आता वाढू पण शकते. पण आताचा दर त्याचा काय असणार आहे तर साधारण तो आहे मंडळी 72,516. म्हणजे तुम्हाला साधारण किती वाचली इथं 6 ते 7 हजाराची इथं तुमची बचत झाली स्प्लेंडरमध्ये. आता त्यानंतर परत तुमची दुसरी गाडी येते, त्याच्यामध्ये ती येते ती हिरो शाईन 125 cc 125 cc. तिची मूळ किंमत पहिली कुठली होती ती सगळीची तर 84,493 रुपये आणि आता नव्यानं तिची किंमत असणार आहे साधारण 77,457 रुपये. आता तुमची आहे बजाज पल्सर 150 cc. याच्यामध्ये त्याची मूळ किंमत होती आत्ताच्या GST नवीन धोरणाच्या आधीची किंमत जी आहे ती आहे साधारण 1,10,419 रुपये. आताची नवीन जी दर आहेत त्याच्यामध्ये किंमत कितीनं कमी झाली, साधारण ती आत्ताची दर आहेत 1,01,847 रुपये. म्हणजे साधारण ह्या सगळ्या तिन्ही गाड्यांमध्ये जो एक रकमेचा दर आहे कमी होण्याचा तो साधारण 8,000 10,000 ह्या आसपास असं तुम्हाला मिळणार आहे. काही गाड्यांना 12,000 पर्यंत सुद्धा गेलेले. मी ॲक्टिवा वगैरे मग इकडे पण वळणार आहे. त्याच्याखाली अजून मला तुम्हाला आपल्या अपाचे संदर्भात सुद्धा सांगायचं आहे की साधारण TVS तुमची अपाचे RTR 160 cc ही पूर्वी होती साधारण 1,34,320 रुपयाची. ती आता झालेली आहे तुम्हाला 1,23,822 रुपये. त्यानंतर तुमची यामाहा FZ S5 ही गाडी तुम्हाला मिळत होती पहिली 1,35,190 रुपयाला. ती आता मिळणार आहे 1,24,822 रुपयाला. त्यानंतर तुमची येते होंडाची ही तुमची CB शाईन SP. आता ह्याच्यामध्ये शाईनमध्ये पण काही प्रकार आहेत, युनिकॉर्नमध्ये पण प्रकार आहेत. आता हे का कमी झालेत हे पण मी तुम्हाला सांगतो, पण आणि बुलेटकडे मी नंतर वळणार आहे बुलेट लवरसाठी. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की साधारण एक होंडा CB शाईन मी तुम्हाला किंमत सांगतो मग पुढचा विषय कंप्लीट करतो. 1,64,250 ती आता नव्यानं झालेली 1,51,389 रुपये. आता हा जो सगळा दर आहे याच्या दरामध्ये साधारण तुम्हाला जाणवलं असेल की 8,000 10,000 9,000 6,000 5,000 7,000 7,500 वगैरे अशा रकमेने ह्या सगळ्या किमती कमी झालेल्या आहेत. तर हा जो सगळा दर आहे हा नवीन GST धोरणानुसार ह्या आपल्या रुटीनच्या सगळ्या ज्या टू व्हीलर्स आहेत त्याचा हा दर आहे. आता याच्यामध्ये ह्या सगळ्या फक्त बाईकच नाही तर ह्याच्यामध्ये काय काय कमी झालेलं आहे. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये तुमची जी होंडा ॲक्टिवा आहे ती 6,750 रुपयानं तुम्हाला स्वस्त होणार आहे. त्यानंतर तुमची जी ज्युपिटर आहे TVS ज्युपिटर 125 cc 125 cc ज्याला म्हणतो आपण, ती झालेली आहे 6,333 रुपयांनी ही कमी झालेली आहे. त्यानंतर सुझुकी ॲक्सेस तुमची आता ॲक्सेस 125 cc जी आहे ती तुम्हाला झालेली आहे साधारण 6,611 रुपये. म्हणजे हा सगळ्याचा आणि हिरो मास्टर सॉरी ती एक राहिली गाडी ॲड करायची, त्याच्यामध्ये तुम्हाला ती सुद्धा गाडी साधारण 6,389 रुपयांनी स्वस्त झालेली. म्हणजे ह्या सगळ्या स्कूटी टाईपच्या सगळ्या ज्या गाड्या आहेत ज्या बहुतांश महिला वापरतात त्या सगळ्या गाड्यांमध्ये 6,000 6,500च्या आसपास या सगळ्याची रेंज ह्याच्यामध्ये कमी झालेली आहे. तर नवीन GST धोरणानुसार मी तुम्हाला स्प्लेंडर, शाईन, बजाज पल्सर, RTR, यामाहा FZ आणि इतर सगळ्या आणि ह्या सगळ्या स्कूटी गाड्यांची किंमत मी तुम्हाला सांगितली की ती किती कमी झाली. आता
अनेकांना असं वाटत होतं की ट्रॅक्टरसुद्धा स्वस्त झाला आहे का हो? तर हो, ट्रॅक्टरसुद्धा स्वस्त झालेला आहे. ट्रॅक्टरची साधारण जी किंमत आहे ती किंमत आत्ता कमी झालेली आहे, सरकारचं म्हणणं आहे. पण त्याला जो किमतीचा जो परिणाम तुम्हाला दिसणार आहे, नव्या किमतीनुसार जे कधी ट्रॅक्टर बाजारात येतील किंवा त्याच ट्रॅक्टरला नव्या किमतीने विकलं जाईल, तर साधारण ते दिवाळीच्या आसपास तुम्हाला ते सगळे ट्रॅक्टर तुम्हाला नवे आता मिळणार आहेत. कारण 22 सप्टेंबरपासून हा नियम टू व्हीलरसाठी आणि फोर व्हीलरसाठी लागू झालेला आहे, जो किंमत कपातीचा. पण ट्रॅक्टरसाठी तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. मोठ्या गाड्यांसाठी साधारण ते दिवाळीलाच चालू करतील. आता सगळं खरं, पण तुमचा जो एकूण ट्रॅक्टर आहे सगळा आपला, तो ट्रॅक्टर आणि इतर जी कृषी अवजार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण किती बचत होणार आहे, तर ते पण मी तुम्हाला सगळे डिटेल देतो. साधारण बघा, ट्रॅक्टरमध्ये 26,000 ते 65,000 रुपयेपर्यंत तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये ही बचत होणार आहे. आता 26,000 ते 65,000 म्हणजे इतका जो गॅप आहे, तो गॅप कशा कशात आहे, तर समजा त्याचे काही अवजारं असतील, कृषी अवजारं असतील किंवा ट्रॅक्टर संदर्भातली काही रिलेटेड गोष्टी असतील आणि स्वतः ट्रॅक्टरसुद्धा त्यात असेल, त्या सगळ्यामध्ये तुम्हाला ही रेंज म्हणजे 26,000 ते 65,000 ह्या सगळ्यामध्ये तुमची बचत ही होणार आहे. आता समजा ट्रॅक्टरची जी अवजार आहेत, जी काय असतील ट्रॅक्टरला लागणारे, त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण साधारण 5,000 ते 25,000 च्या रेंजपर्यंत त्याची रक्कम ही कमी तुम्हाला होणार आहे. त्यानंतर थोडंसं जर वरची काही असेल, एखादी ताकदीचं काही यंत्र असेल, त्याच्यामध्ये साधारण बघा तुम्हाला एक नाही म्हटलं तरी 50,000 पर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये सूट मिळू शकते नवीन GST धोरणानुसार. पण टू व्हीलरसाठी तुम्हाला 22 सप्टेंबरपासून बिंदास आहे. तुम्ही अगदी दिवाळीची वाट बघायची गरज नाही. तुम्ही 22 सप्टेंबरपासून नवीन गाड्या खरेदी करू शकता 8,000 ते 9,000च्या कमी रेटमध्ये. आणि थोडंसं तुमची ताकद लावली तर तुमचे अजून पैसे कमी होऊ शकतात, ओळखी वगैरे या सगळ्यांनी. ते तुम्हाला काय सांगायला नको. मग ह्याच्यातनं ट्रॅक्टर वगैरे जो काय असेल, तर ट्रॅक्टरला तुम्हाला थोडंसं दिवाळीपर्यंत थांबावं लागणार आहे. आता बुलेटकडे मी बोलतोय. बरेच जण म्हणत होते की बुलेटचं काय, बुलेट आम्हाला सांगा सगळं वगैरे वगैरे. तर ठीक आहे, बुलेट पण मी तुम्हाला सांगणार आहे, त्याशिवाय व्हिडिओ आपला कंप्लीट होणार नाही आहे. आता याच्यात काय आहे, सरकारनं असं एक नियम घातला होता की 350 सीसी म्हणजे 350 सीसीच्या ज्या गाड्या आहेत, 350 सीसी पर्यंतच्या ज्या गाड्या आहेत, मग त्याच्यामध्ये स्प्लेंडर तुमची आली, तुमची सगळी ती यामा वगैरे ह्या सगळ्या गाड्या आल्या. कारण ह्यांचे सीसी कमी आहेत, ह्यांची इंजिनं फार ताकदीची नाही आहेत, कारण ह्यानं रोज वापरायचं असतं ह्या गाड्यांना. आणि आता 350 सीसीच्या ज्या सगळ्या एकूण तुमच्या सगळ्या गाड्या आहेत, त्या तुम्हाला अगदी आता 22 सप्टेंबरच्या जर तुम्ही आधी घेतल्या 350 सीसीच्या पुढच्या सगळ्या गाड्या, ज्या ट्रायम्फ असेल, तुमची KTM असेल, तुमची बुलेटच्या हिमालयन असेल, तुमची ड्यूक असेल, तुमची आणखीन कोणती पल्सरमधले जे काही प्रकार सगळे तुमचे असतील किंवा यामाचे काही प्रकार असतील, ज्या सगळ्या 350 सीसीच्या पुढच्या आहेत, त्या गाड्या मंडळी तुम्ही फक्त 22 सप्टेंबरच्या आत खरेदी करा. नाही तर तुम्हाला नवीन नियमानुसार त्या गाड्या 10-15,000नं, 8,000नं, 12,000नं, अगदी 16,000नं सुद्धा तुम्हाला त्या महाग मिळू शकणार आहेत. आणि त्याचे पार्टसुद्धा महाग होणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला ट्रायम्फ असेल, तुमची रॉयल एनफील्ड हिमालयन 450 सीसी ही साधारण तुम्हाला आत्ता गाडी आहे ती GSTची वाढ झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला 10,000 ते 15,000 वाढू शकतात. त्यानंतर तुमची बुलेटची जी गाडी आहे, साधारण बुलेटचे जे काही प्रकार आहेत, हिमालयन आणि भरपूर प्रकार आहेत बुलेटमध्ये, आता मी तुम्हाला सगळे सांगत बसत नाही. ह्या एकूण म्हणजे सगळ्यांमध्ये 10,000 ते 12,000 तुमचे वाढणार आहेत. तर यामुळं 22 सप्टेंबरच्या आधी ज्या 350 सीसी आणि त्याच्या पुढच्या गाड्या आहेत, त्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही 22 सप्टेंबरच्या आतच घ्या. आणि ज्यांना स्प्लेंडर, यामाहा, तुमची आणखीन कोणती ज्या रुटीनच्या गाड्या आहेत, शाईन वगैरे गाड्या आहेत किंवा ॲक्टिवा आहेत वगैरे, ह्यांना जर गाड्या घ्यायच्या असेल आता 22 सप्टेंबरच्या आधी किंवा नवरात्रीपासून त्या गाड्या त्या घेऊ शकतात. त्याच्यामुळं ह्याच्या सगळ्या ज्या रेंज आहेत मी तुम्हाला सगळ्या आता एकूण टोटल कॅल्क्युलेशन करून सांगितलेले आहेत. ट्रॅक्टरचंही सांगितलेलं आहे, फोर व्हीलरचं मी तुम्हाला सांगितलं, थ्री व्हीलरमध्ये सुद्धा तुम्हाला कपात आहे काहींची. त्यामुळे असं काही नाही की थ्री व्हीलर ज्या रुटीनच्या गाड्या आहेत त्यासुद्धा सरकारनं थोडीशी कपात दिलेली आहे, सर्वसामान्यांसाठी थोडीशी त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे. तर आणि त्याचे पार्ट्स जे पण आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सरकारनं सांगितलेलं आहे की या गाड्यांचे पार्ट्ससुद्धा थोडेसे स्वस्त होऊ शकतात. तर एकूण जो हा सगळा मी आता तुम्हाला रेट कार्ड सांगितला कंपन्यांचा सगळ्या, काल फोर व्हीलरचा एक व्हिडिओ आमचा शूट झाला, तर तोही तुम्हाला इथं वर दिसेल, नंतर तोही बघा तुम्ही. त्यानंतर हा एक टू व्हीलरचा आपला एक व्हिडिओ असणार आहे. मग याच्यामध्ये सगळे रेट मी तुम्हाला सांगितले. ओव्हरऑल फार काही नाही आहे. सगळं जर सार सांगायचं झालं तर 8,000 ते 9,000 सगळ्या गाड्यांची किमती ह्या तुमच्या कमी होणार आहेत. पण मी तुम्हाला गाड्यांची डिटेल वाईज सांगायची होती म्हणून आज मी तुमच्यासाठी आज खास हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवर्जून आपल्या सगळीकडे शेअर करा, लोकांना माहिती करून द्या की ह्या गाड्यांच्या किमती साधारण ह्या दरम्यान कमी होणार आहेत. आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आणि इतर सगळ्या करंट गोष्टींसाठी आम्ही तुमच्यासाठी अशी व्हिडिओ परत घेऊन येऊ.
तुम्हाला अजून काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.